चहा गाळण्यासाठी यापैकी कोणती गाळणी तुम्ही वापरता? जर तुमच्या घरात अशा प्रकारची प्लॅस्टिकची गाळणी असेल तर लक्षात घ्या, चहाचं टेम्परेचर हे 100 अंशाच्या नजदीक असतं आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारची गाळणी वापरून चहा गाळता तेव्हा त्या चहासोबत या प्लॅस्टिकचे अब्जावधी मायक्रोप्लॅस्टिकचे कण आपल्या पोटात जातात. त्या चहासोबत BPA म्हणजे बिस्फेनॉल A आणि थॅलेट्स नावाचे केमिकल्स आपल्या पोटात जातात आणि मग आपण म्हणतो की मला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही आणि तरीसुद्धा मला कॅन्सर कसा झाला किंवा माझ्या घरातल्यांना कॅन्सर होण्याचं कारण तरी काय. तर हे सकाळचं एक सगळ्यात मोठं हे कारण आहे, याच्यामुळं कॅन्सर होतोय. फक्त कॅन्सर नाही तर किडनी आणि लिव्हर आणि पोटाचे सुद्धा बरेचसे आजार होण्यामध्ये ही गाळणी त्या ठिकाणी कारणीभूत ठरते आहे. हार्मोनल इम्बॅलन्स, अनेक ज्या लेडीज आहेत त्यांच्यामध्ये हार्मोन्सचं असंतुलन जे निर्माण होतं त्यालासुद्धा हा घटक त्या ठिकाणी कारणीभूत आहे. आणि एकंदरीतच आपली जी इम्युनिटी आहे, प्रतिकारशक्ती, तीसुद्धा याच्यामुळे लो होते, थकवा येतो. DNAचं नुकसान या चाळणीमुळे या गाळणीमुळे होतं आहे आणि अल्टिमेटली कॅन्सरच्या पेशीसुद्धा याच्यामुळंच त्या ठिकाणी लोकांमध्ये वाढत आहेत. तेव्हा तुम्ही या गाळणीऐवजी अशा प्रकारची स्टेनलेस स्टील किंवा पितळी गाळणी मिळते तर तिचा वापर त्या ठिकाणी नक्की करा. दुसरी गोष्ट, आपण जे टिफिन वापरतो किंवा स्वयंपाकघरामध्ये हे अशा प्रकारचे जे कंटेनर्स म्हणजे छोटे छोटे साठवणुकीची भांडी असतात प्लॅस्टिकची, तर ही भांडी खरेदी करताना किंवा अशा प्रकारचे हे टिफिन खरेदी करताना नेहमी त्याच्या तळाशी म्हणजे खालच्या बाजूला, ह्या तळाशी एक तुम्हाला इथे ट्रायंगल दिसेल, अशा प्रकारचा त्रिकोण दिसेल. या त्रिकोणामध्ये 1 ते 7 पर्यंत अंक लिहिलेले असतात, 1 ते 7. तर लक्षात घ्या, स्वयंपाकघरातील साठवणुकीचे डबे किंवा तुमचे टिफिन बॉक्स किंवा लहान मुलांचे ज्या काही पाण्याच्या बाटल्या असतात, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, याच्यामध्ये हा तळाशी जो त्रिकोण आहे याच्यातला अंक हा नेहमी 5 पाहिजे. 5 अंक याचा अर्थ तो प्लॅस्टिकचा डबा हा पॉलीप्रॉपिलिनपासून बनलेला आहे, PP पासून, आणि त्याच्यामध्ये आपण गरम वस्तू या साठवू शकतो. त्या गरम वस्तूंमुळे त्यातलं प्लॅस्टिक हे त्या अन्नपदार्थामध्ये मिसळणार नाही, त्या पाण्यामध्ये मिसळणार नाही. जर या ठिकाणी 3 हा अंक लिहिला असेल किंवा 7 असेल तर असे डबे किंवा असं प्लॅस्टिकचं साहित्य अजिबात खरेदी करू नका. अजून एक गोष्ट, जे भांडी घासण्यासाठीचं स्क्रबर आपण वापरतो, प्लॅस्टिकचं जे स्क्रबर असतं, तर त्याच्याऐवजी प्लॅस्टिकच्या किंवा नायलॉनच्या स्क्रबरच्या ऐवजी आपण सुती कापडाचं किंवा नारळाच्या शेंडीचा वापर करा, कारण हे जे स्क्रबर असतं त्यातून सुद्धा मायक्रोप्लॅस्टिकचे कण हे त्या ठिकाणी भांड्यांना लागतात. लग्न कार्यामध्ये जे काही प्लॅस्टिकची ताटं, पत्रावळ्या ज्या वापरल्या जातात, चमचे आणि ग्लास वापरले जातात. हॉटेलमध्ये जेव्हा आपण चहा किंवा कॉफी पितो तेव्हा त्या ठिकाणी जे प्लॅस्टिकचे कप असतात, म्हणजे कागदी कप असतात, परंतु त्याला प्लॅस्टिकचं अगदी पातळ अशा प्रकारचं आवरण असतं, तर त्यातून सुद्धा अब्जावधी मायक्रोप्लॅस्टिक्सचे कण हे आपल्या शरीरात जात असतात. मग आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त शेअर नक्की करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.